पाचवीला फक्त आता नवोदय एक्झाम नाही तर नवोदय एक्झाम सारख्याच आपण 10 एक्झाम्स तुमच्यासाठी स्कॉलरशिप एक्झाम्स घेऊन आलेलो आहेत। आता नवोदय सारख्या कोणत्या कोणत्या 10 एक्झाम आपल्याला पाचवीला असताना देता येणार आहे बरं? तर पाचवीला असताना आपल्याला कोणत्या कोणत्या 10 एक्झाम्स देता येणार आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तररित्या सगळं काही व्यवस्थित सांगेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास जे जे विद्यार्थी आहेत पाचवीला त्यांना सर्वांना शेअर करायला विसरायचं नाही आणि अजून अधिक माहितीसाठी ग्रुपमध्ये जॉईन व्हायला विसरायचं नाही। सगळे लेक्चर्स वगैरे तुम्हाला याच्यावर भेटून जाणार आहेत। आता पाचवीला कोणत्या कोणत्या एक्झाम्स आहेत बरं? तर लक्षात द्या, सर्वात अगोदर तुमची आहेत BTS एक्झाम, भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन किंवा BTSE एक्झाम म्हणजे भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन। आता भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, आता प्रश्न उपस्थित होतो सर फॉर्म कधी निघेल? सर फॉर्म निघाले तर आम्हाला समजेल कसं? मग सर दादा सिलेबस काय आहेत, सिलेबस काय आहेत, दादा याची मार्क सिस्टीम काय आहेत, अजून दादा हे जर आपल्याला जागा कधी कधी निघतील, फॉर्म कधी क्लोज होतील, कधी परीक्षा राहील, एक्झाम कधी राहील, या सर्व प्रश्नांचे उत्तरं जर तुम्हाला हवे असतील तर ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून द्या। म्हणजे काय, जेव्हा केव्हा सगळे नोटिफिकेशन्स मी याच्यावर टाकत चालेल आणि जेव्हा केव्हा एक्झाम्स पडतील, काही अपडेट येईल, तेव्हा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे, बरोबर? आता नवोदय आणि पाचवी मंथनचे लेक्चर्स आपल्याला सुरू करायचे आहेत पाचवीसाठी, तर सर्वांनी ग्रुपमध्ये जॉईन होऊन आपला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे। सर्वांना सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहेत, सर्वांना व्हिडिओ हा नक्की शेअर करायचा आहे। त्याच्यानंतर नवोदय, आता नवोदय तर सर्वांना माहितीच आहे, पाचवी आणि आठवीला असणारी काय आहेत आपल्याला नवोदय। त्याच्यानंतर आर्यभट्ट एक्झाम आहेत, आर्यभट्ट ही पाचवीला असताना आपल्याला एक्झाम ही देता येते। आता पाचवीला असताना आर्यभट्ट ही एक्झाम आपल्याला देता येणार आहेत, बरोबर? त्याच्याच नंतर पुढच्या एक्झाम्स IM विनर ही पण एक्झाम आपल्याला काय करता येतात, पाचवीला असताना देता येणार आहेत। आता याचे पारितोषिक वगैरे काय भेटतात? आता याचा फायदा काय होतो? आपण जेव्हा IM विनर वगैरे अशा सारख्या एक्झाम्स देतो आपल्याला जास्त काही फायदा होतो का? आपल्याला भरपूर मोठा फायदा होतो। कसा की बघा, 300 ते 400 रुपये, 200, 250, 300, 400, 500च्या आत सगळ्यांची फीज असते, बरोबर? पण त्याचबरोबर आपल्याला काय होतं की पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात। आता पाचवीला बसतोय तर आठवीला नवोदय, सातवीला स्कॉलरशिप आहे, NNMS आहे, याच्यासाठी आपण तयार होऊन जातो आणि ज्या 10वी नंतर आपण कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक जगात आपण उतरणार आहोत त्याच्यासाठी आपण काय होतो, अगोदरच प्रिपेअर होऊन जातो। म्हणजे ह्या एक्झाम्स आपल्याला देणं किती आवश्यक असतातच आणि याच्याने काय होतात, आपल्याला ती सवयी होऊन जातात, आपल्याला प्राइजेस भेटतात, मानधन काही पैशाच्या स्वरूपात मानधन भेटतात शिक्षण थांबू नये यासाठी। त्याचबरोबर आपल्याला सर्टिफिकेट्स भेटतात, मेडल्स भेटतात, ट्रॉफीज भेटतात, भरपूर काही आपल्याला याचा फायदा होत असतो। त्याच्यानंतर ऑलिम्पियड, आता ऑलिम्पियडही देता येते तुम्हाला इंग्लिश, मॅथ आणि सायन्समधून। आता सोशल सायन्स वगैरे याच्यातही तुम्हाला भरपूर एक्झाम्स तुम्हाला देता येणार आहेत। या 3 सब्जेक्ट सेपरेट सब्जेक्टमधून जर आपल्याला आवड असली त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला देता येते। अगला सेम टॅलेंट एक्झाम, अगला सेम टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ही एक्झाम तुम्हाला काय पाचवीला असताना देता येते। त्याच्याच नंतर CV रमन बाल वैज्ञानिक, आता पाचवीपासून तर 7वी 8वी पर्यंत CV रमन बाल वैज्ञानिक आहे, त्याच्या पुढे जर गेलं तर सर CV रमन येते। मग तुम्हाला CV रमन बाल वैज्ञानिक ज्यांना सायन्स क्षेत्रात इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी ही आहेत। मग त्याच्यानंतर अभिरूप परीक्षा आहेत, अभिरूप परीक्षा ही तुम्हाला पाचवीला असताना देता येते। त्याच्यानंतर मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन परीक्षा ही तुम्हाला पाचवीला असताना देता येणार। आता याचे सगळे लेक्चर्स, PYQ, मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका, नोट्स वगैरे सगळं काही व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे भेटून जाईल। कुठे भेटणार आहे? सक्सेस स्टडी पॉईंटला। तुम्ही सगळ्यांनी मेसेज करायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना भेटून जाईल। लक्षवेध ही परीक्षा तुम्हाला इथं देता येणार आहेत। बघा, आता ह्या सगळ्यांचा PYQ असतील, मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका असतील, क्वेश्चन पेपर्स असतील, त्याच्यानंतर मॉक टेस्ट असतील, मॉक टेस्ट वीकली प्रत्येक धड्यावर मॉक टेस्ट असतील, त्याच्यानंतर अजून टेस्ट पेपर्स असतील, त्याच्यानंतर नोट्स असतील, त्याच्यानंतर सिलेबस असतील, PDF वगैरे, या सगळ्या तुम्हाला काय करायचं 9172278378 वर कॉल न करता तुम्हाला काय करायचं, तुमचं नाव, तुम्ही कुठून व्हिडिओ बघितला आहेत आणि तुमचं कोणत्या गावात, कोणत्या ZP शाळेमधून नाहीतर कोणत्या शाळेमधून तुम्ही बघतायत हे आम्हाला इथे सांगायचं आहे। म्हणजे काय होईल की आम्हाला तुमचा डाटा भेटून जाईल आणि आम्ही नंबर सेव्ह करून तुम्हाला त्या एक्झामच्या ग्रुपमध्ये, त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेऊ।
लवकरात लवकर तुम्ही हे प्रवेश तुमचा नोंदवायचा आहे. लेक्चर्स सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला जेवढं होईल तेवढं कव्हर करून घ्यायचं आहे. बरोबर, सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. जे 5वीचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना हा लेक्चर शेअर करायचं, कारण की एवढ्या साऱ्या एक्झाम्स आपल्याला माहिती पडत आहेत. हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहेत. आणि नवनवीन अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघतायत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही मुलांनो. बाय बाय.